राष्ट्रीय महामार्गावरील जुन्या कशेडी घाटातील 2005 पासून खचणाऱ्या 105 मीटरच्या डेंजर झोन रस्त्यावर 15 मे पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित असताना अमेरिका-इराण युद्धामुळे कशेडी घाटातील डेंजर झोनचे काम रखडले असल्याचा दावा जय भारत ठेकेदार कंपनीचे अमित चंदनानी यांनी केला आहे। आगामी पावसापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण न केल्यास स्थानिकांकडून उग्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे अध्यक्ष शैलेश पालकर यांनी देखील कोकणातील पत्रकारांनी चौपदरीकरणाच्या आंदोलनाचा एल्गार पुकारलेल्या कशेडी घाटाच्या रस्त्यासाठी पुन्हा एकवटण्याचे आवाहन कोकणातील पत्रकारांना केले आहे। दरम्यान मागील वेळीप्रमाणे खचणारा डेंजर झोनचा भराव करण्यासाठी 200 मीटर अंतरावर दगड खाणीत स्फोटकांचा वापर झाल्याने अतिवृष्टी काळात जुन्या कशेडी घाटातील रस्त्यावर डोंगरातून भूस्खलन मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या संदर्भात जय भारत ठेकेदार कंपनीतर्फे अमित चंदनानी यांनी अमेरिका आणि इराण दरम्यानच्या युद्ध परिस्थितीमुळे आवश्यक इंधन, डिझेल आणि जिओ सिंथेटिक कच्चा मालाचा मोठ्या प्रमाणात पुरवठा झाला नाही। महामार्ग बांधकाम विभागाच्या निर्देशानुसार सर्व बांधकाम सामुग्री खचणाऱ्या रस्त्याच्या ठिकाणी आणण्यासाठी अतिशय कष्ट आणि विलंब झाला। जिथपर्यंत कातळ आहे तिथपर्यंत दरवर्षी आणणारा डेंजर झोनचा 105 मीटरचा कशेडी घाटातील रस्ता खोदून काढला। यावेळी दरवेळी केलेल्या डांबरीकरणाचे सुमारे 12 ते 15 बिटुमिन रस्त्याचे थर दिसू लागले आहेत। IIT मुंबईच्या मार्गदर्शनाखाली तसेच तंत्रज्ञांनी दिलेल्या निर्देशानुसार डेंजर झोनचे काम कायमस्वरूपी टिकाऊ असेल अशी माहिती दिली आहे। सन 2005 मध्ये अतिवृष्टीमध्ये खचलेल्या रस्ता जुन्या महामार्गावर याबाबत आपण काय सांगाल आणि चौपदरीकरणाच्या संदर्भात आपण पत्रकार संघाच्या माध्यमातून प्रेस क्लबच्या माध्यमातून आंदोलन छेडले होते। ते पहिलं आंदोलन आपलं कशेडीमध्ये झालं होतं, तर आपण ज्येष्ठ पत्रकार म्हणून काय सांगाल? पोलादपूर तालुक्यामधील कशेडी घाट हा फार पूर्वीपासून मृत्यूचा घाट म्हणून ओळखला जातो। कशेडी घाटाची जी एकूण गांभीर्याची परिस्थिती आहे त्यामुळे पोलादपूर तालुक्यातून मुंबई गोवा महामार्ग हा मार्गे वळवावा असा प्रयत्न झाला होता। पेणचे आमदार होते त्यावेळेस, तर त्या आमदारांनी इथले स्थानिक तत्कालीन सरपंच शरीफ धामणकर यांच्या मदतीने ह्या कशेडी घाटामध्ये हाच मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग झाला पाहिजे अशा पाट्या लावल्या। त्याच्यानंतर ज्यांचं स्वप्न होतं की आंबेडमार्ग हा हायवे वळवावा त्यांना हा निर्णय बदलावा लागला आणि पोलादपूर मार्गे कशेडी घाटाने हा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग चालू राहिला। त्यावेळेचे इंजिनियर बोरकर होते, त्यांनी सांगितलं होतं की कशेडी टॅपपासूनचा जो खालचा रस्ता आहे तो म्हणजे गाडी जर नियंत्रणाबाहेर गेली तर 100-200 लोकांना सहज पोचली, एवढ्या प्रकारे ह्या कशेडी घाटाची दुरवस्था होती। ह्या कशेडी घाटातल्या अपघाताच्या बातम्या देऊन ह्या लोकांचं सगळ्या प्रशासनाचं बांधकाम विभागाचं आम्ही पत्रकारांनी, विशेषतः मी आणि माझे सहकारी धनराज गोपाळ यांनी संपूर्ण जनतेचं आणि सरकारचं लक्ष वेधून घेतलं। त्याच्यानंतर पत्रकारांच्या संघटनांना आम्ही प्रत्यक्ष भेटलो। मग रत्नागिरीतली संघटना, सिंधुदुर्गातली संघटना, रायगडमधल्या संघटना यांनी एकत्र येऊन कोकणातल्या पत्रकारांनी मिळून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी एल्गार पुकारला। ती जागा म्हणजे कशेडी घाट। आज मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं चौपदरीकरण झालं आणि सातोळी भोगावच्या भुयारी मार्गातनं तो रस्ता पुढे गेलेला असला तरी ऐतिहासिक ठिकाण जिथे रणशिंग फुटलं गेलं तो कशेडी घाट हा तो उपेक्षित राहिला असला तरी पोलादपूर तालुक्यामध्ये 41 ग्रामपंचायती असलेल्या या तालुक्याचं जवळजवळ 8 ग्रामपंचायतीतली 12 गाव आणि 28 वाड्या हे या भागात आहेत। पोलादपूर तालुका आकुंचित करण्याचं काम